विद्यार्थ्यांच्या लाठीचार्ज निषेधार्थ कामठीत काँग्रेसचा एल्गार। काँग्रेसचे नेते सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कामठी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक। नीट पेपरचा पेपर लीक झाल्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज, तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ कामठी नगर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर बुधवार दिनांक 22 रोजी निदर्शनं करण्यात आली। यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन सादर करण्यात आले। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। देशात वारंवार होणाऱ्या पेपर लीकिंगच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे। अकार्यक्षम शिक्षण मंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। तसेच जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात निदर्शनं तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन। पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलण्यात आले, त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला। पेपर लीक या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच अकार्यक्षम शिक्षण मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा। विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। आंदोलनात नगर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष तक्षशिला वाघघरे, नगर परिषदेचे गटनेते काशीनाथ प्रधान, अहफाज अहमद, नीरज लोणारे, आशिष मेश्राम, ममता मकोडे, शांता कुंभरे, कांचन गाडगे, शाहेदा अन्सारी, अंजली वासनिक, नटवरलाल यादव, साजिद उमाल अन्सारी, अनिल सूर्यवंशी, इशरत खान, ज्योती कठारे, मोहम्मद इरशाद, राशिद अन्सारी, नदीम अन्सारी, कल्याणी रामटेके, योगिनी खोब्रागडे, सारंग रंगारी, राजेश बनसिरगे, अनंता वाघ, कुणाल इच्छावार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते।